भावनिक गाव दौरा. अक्षय कर्डिले यांना जनतेचा प्रचंड प्रतिसाद. डोळ्यात अश्रू. वडिलांच्या आठवणींनी गाव भावूक. अक्षय कर्डिले दौऱ्यात जल्लोष. राहुरीत कर्डिले लाट. गावागावात उत्स्फूर्त प्रतिसाद. राहुरी पाथर्डी नगर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलंच तापलं आहे आणि या सगळ्यात भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा गावभेट दौरा चर्चेचा विषय ठरत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात अक्षय कर्डिले यांनी विविध गावांचा दौरा करत मतदारांचा मतरूपी आशीर्वाद घेतला. या दौऱ्यात वाघाचा आखाडा, तांदुळवाडी, आरडगाव, मानोरी, वळण, पिंपी वळण, चंडकापूर, केंदळ खुर्द, केंदळ बुद्रुक आणि शिलेगाव कोंडवड या गावांचा समावेश होता. या गावभेटीत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अक्षय कर्डिले यांना आमदार करण्याचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणीने वातावरण भावनिक झालं. अनेक ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रूही पाहायला मिळाले. ही निवडणूक विकासाची आहे, आरोप प्रत्यारोपांची नाही, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. अक्षय कर्डिले यांनीही जनतेशी संवाद साधताना भावनिक आवाहन केलं. माझ्या वडिलांनी जनतेसाठी आयुष्य दिलं, तोच विश्वास मी कामातून जपेन, असं त्यांनी सांगितलं. तसंच पुढील 3 वर्षात एकही गाव विकासापासून वंचित राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राहुरी पोटनिवडणुकीत आता भावना, विकास आणि राजकारण यांचा संगम पाहायला मिळत असून या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केलं. आपल्या सर्वांना अपेक्षा होती की 5 वर्षामध्ये आपल्या गावातील विकासाची कामं, तालुक्यातील प्रश्न, जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागतील आणि कामे होतील. परंतु दुर्दैवाने आपल्यावर ही निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ आली. ही अत्यंत दुःखद गोष्ट आहे. या ठिकाणी जर बोलायचं झालं, कर्डिले साहेबांच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये विकासाचा मोठा डोंगर उभा राहिला आणि आज अक्षयदादा या निवडणुकीला सामोरे जात असताना आपल्यामध्ये आले. खरं तर आता ही वेळ नाही की दादांनी आपल्याला येऊन या ठिकाणी मतदान मागावं आणि मते द्यावी, कारण कर्डिले साहेबांचं आपल्या गावावर इतकं मोठं ऋण आहे. या ऋणातून उतराई होण्यासाठी दादांनी मागणी करण्यापेक्षा आपणच आपली जबाबदारी समजून येणाऱ्या 23 तारखेला मोठ्या प्रमाणात अक्षयदादाला आपण विजयी करणार आहोत आणि जे स्वप्न कर्डिले साहेबांनी पाहिलं होतं ते स्वप्न अक्षयदादाच्या माध्यमातून आपण पूर्ण करणार आहोत. कारण इतकी मोठी अनपेक्षित घटना घडलेली असताना अक्षयदादांनी देखील राहुरी मतदारसंघातील जनता ज्याप्रमाणे साहेब हे जनतेलाच आपलं सर्वस्व समजत होते, त्याचप्रमाणे अक्षयदादांनी देखील आता जनतेचं सर्व पालकत्व आता स्वीकारलंय आणि अक्षयदादांच्या पाठीमागे खंबीरपणे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, सुजयदादा विखे पाटील, इतकी मोठी शक्ती दादाच्या पाठीमागे उभी आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचं देखील आता या ठिकाणी जबाबदारी आहे. कारण आजपर्यंत ज्या निवडणुका होत होत्या त्या साहेब असताना होत होत्या आणि साहेब नसताना आपण या निवडणुकीला सामोरं जातोय. त्यामुळे आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची ही खऱ्या अर्थाने मोठी जबाबदारी आहे. या ठिकाणी अधिक काही न बोलता या ठिकाणी उशीर झाला असल्यामुळे मी या ठिकाणी सर्वांच्या वतीने अक्षयदादांना या ठिकाणी ग्वाही देतो की आपण या तांदोडी गावामध्ये सर्वाधिक मतं आपल्या बूथमधून मिळतील आणि दादा मोठ्या मताने विजयी होतील अशी सर्वांच्या वतीने दादांना ग्वाही देतो. आणि यानंतर 2 मान्यवर बोलतील. खूप मोठं प्रेम होतं. मी शेतकऱ्यांच्या वतीनं सांगू इच्छितो, 7-8 वर्षापूर्वी पाणी टंचाई निर्माण झाली आणि आपल्या परिसरातील अनिल आढाव, उत्तम नाना, आम्ही प्रत्येक गावातले 2-2, 4-4 कार्यकर्ते कर्डिले साहेबांकडे गेलो. साहेब, नदीला पाणी सोडा, आमचा फार मोठा प्रश्न आहे. अधिकारी आले, अधिकाऱ्यांनी सांगितलं पाणी सोडता येत नाही.
पण कर्डिले साहेबांनी जागेवर सूचना देऊन दुष्काळामध्ये मुळा नदीला पाणी सोडलं आणि आपला भाग सुजलाम सुफलाम झाला. दुसरा प्रश्न विजेचा होता. गाव हे कॅनल खाली नाहीये, विहिरीवरून पाईपलाईन असल्या कारणाने विजेची वारंवार अडचण उत्पन्न व्हायची. विक्रम भाऊ, आमच्या गावामध्ये कर्डिले साहेबांच्या काळात आणि आताही आमच्या सरपंचाने मला असं वाटतं 9-10 ट्रान्सफॉर्मर दिले. हे ट्रान्सफर देत असताना कुठल्याही पार्टीचा फक्त शेतकरी पाहून हे आपल्याला दिलेले. तर हे कशामुळं घडलं? आपण भरभरून यांच्यावर प्रेम केलं आणि उद्याही आपण जर यांच्यावर भरभरून मतदान केलं तर अधिकारवाणीनं आपले कामं मार्गी लागतील. उन्हाळ्याचे दिवस आहेत. आता काही कोणावर आरोप प्रत्यारोप करायची ही निवडणूक मला वाटतं राहिलेली नाही. आपण सर्वांनी फक्त एकच काळजी घ्यायची का मतदान कसं घडून येईल जास्तीत जास्त, एवढीच प्रत्येक गावाने जबाबदारी घ्यायची. आणि मी अक्षयदादांना आमच्या गावच्या वतीनं शब्द देऊ इच्छितो का आम्ही आमचे स्थानिक पातळीवरचे सर्व गट मत भेद सर्व विसरून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त मताने विजयी करू अशी विनंती करतो. आणि आपण सर्वांनी कमळासमोरील बटन दाबून अक्षयदादांना विजयी करावे अशी. कर्डिले साहेबांच्या दुःखद निधनानंतर ही निवडणूक आपली पोटनिवडणूक लागली. बऱ्याच निवडणुका होतात, जातात, येतात, पाहतात. या निमित्ताने राज्यात 2 निवडणुका लागू घातलेल्या आहेत. मला कधी कधी प्रश्न पडतो, अजितदादाच्या निवडणुकीत शरद पवार काँग्रेसचा उमेदवार उभा नाही राहत, पण राऊरी विधानसभा मतदारसंघात राहतो. 17 ते 18 वर्ष आदरणीय पवारसाहेब या राज्याचे मुख्यमंत्री राहिले होते. गेली 50 वर्ष देशाच्या राजकारणात वेगवेगळ्या पदावर त्यांनी भूषवलं होतं. मग बारामतीत ते घडलं तर राऊरीत का नाही घडलं? महाराष्ट्रातील विधानसभेचा अविभाज्य भाग म्हणजे राऊरी विधानसभा मतदारसंघ. आपल्याला काही कोणा व्यक्तिगत टीका करायची नाही आणि व्यक्तिगत टीकावरून आपल्याला कोणाचा रोष पत्करायचा नाही. आदरणीय कर्डिले साहेबांनी, आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटलांनी, आदरणीय सुभाष पाटील साहेबांनी, नामदार राधाकृष्ण विखे पाटील, सुजयदादा, रावसाहेब पाटील साबळे, रामदास पाटील धुमाळ या मंडळींनी तालुक्यावर जो उपकार करून ठेवलेला तो इतका उपकाराचा मोठा डोंगर आहे. दादा, आमच्या गावात भरपूर प्रश्न आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं गाव शनी शिंगणापूरच्या मध्ये आलं. हे शिर्डी आणि शिंगणापूरच्या मध्ये आलं. आता फारसं बोलत नाही, परंतु जेव्हा येतो ते मधून रस्ता निघाला होता, नवीन रेल्वे स्टेशनचा प्रश्न होता, मंत्री महोदयांनी त्या विषयावर मिटिंग घेतली होती. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहे, शेतीचे प्रश्न आहे, रेल्वेचे प्रश्न आहेत, रोजगाराचे प्रश्न आहे, विकासाचे प्रश्न आहे, राऊरी तालुक्यात साखर कारखान्याचा प्रश्न आहे. असे अनेक छोटे मोठे प्रश्न होते आणि आहेत आणि प्रश्न कधीच संपणार नाही. काम सोडवणारे प्रश्न, व्यक्ती उपलब्ध असल्या का प्रश्न नव्याने तयार होतात. आणि दादा, ही निवडणूक तुमची नाही, ही आमची निवडणूक आहे. कर्डिले साहेबांच्या दुःखद निधनानंतर तुम्हाला आमदार करायची ही आमची जबाबदारी आता. म्हणून या निवडणुकीत सर्वच कार्यकर्त्यांना व्यक्तिगत मतभेद बाजूला ठेवून जास्तीत जास्त मतदान करून ही निवडणूक जास्तीत जास्त मताधिक्याने कशी निवडून आणता येईल हीच कर्डिले साहेबांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आहे आणि ती आपण देऊ. आपल्या सर्वांच्याच वतीने मी त्यांना असं अभियोजन देतो आणि दादांनी आता 2 शब्द बोलावं. आम्ही आज सकाळपासून प्रचाराला सुरुवात केलेली आहे. प्रचार अतिशय चांगल्या पद्धतीने चाललाय. प्रत्येक गावोगाव आम्ही जातोय. प्रत्येक गावामध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय. पण ह्या उत्साह आहे पण आनंद नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये एक दुःख आहे की कधी कोणाला सहज मनातही वाटलं नव्हतं की पोटनिवडणुकीला साहेबांच्या जागेवरती सामोरे जावं लागेल. म्हणून आता प्रत्येक व्यक्ती, मी गावामध्ये गेल्याच्या नंतर भावना व्यक्त करतोय
आठवणी सांगतोय. कारण की प्रत्येक गावामध्ये साहेबांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे आणि प्रत्येकाशी एक वैयक्तिक साहेबांचे संबंध तयार झालेले आहेत. म्हणून फिरत असताना जो तो आपापली आठवण साहेबांसोबत गेल्या 17 वर्षामध्ये 30 वर्षामध्ये जशी साहेबांची त्या व्यक्तीची भेट झाली तसा तसा अनुभव कसा आला, कामं कोणते केले, आमच्या घरी साहेब आलते, लग्नाला आलते, कार्याला आलते, सुखादुःखामध्ये होते, मला ही अडचण आली मी साहेबांना फोन केला. म्हणजे असे वेगळे वेगळे उदाहरणं साहेबांचे आठवणी प्रत्येक व्यक्ती हा सांगतोय. म्हणून आता या प्रचार करत असताना ही प्रचार फेरी नसून ही एक साहेबांची आठवणी आपण म्हणतो. प्रत्येक गावोगावी जाऊन प्रत्येकाशी आपण भेटून त्या आठवणींना खरं म्हणजे प्रत्येक व्यक्ती उजाळा देतो. काय आव्हान वाटतं काय प्रतिस्पर्धी उमेदवारांचं? आता मी फिरत असताना मला उमेदवारच आठवत नाही कोणतेच. म्हणजे मला ही निवडणूकच वाटत नाही. कारण की याच्यामध्ये कोणी विरोधक नाही आहे किंवा कोणी शत्रू नाही आहे. प्रत्येक व्यक्ती हा साहेबांसाठी काम करतोय, साहेबांसाठी आपल्याला करायचे. प्रत्येकाच्या भावना मनामध्ये आहे. विश्वास माझ्यावरती जनतेने मोठा दाखवला आहे. जबाबदारी मला जनता मोठी देत आहेत ती मी स्वीकारून नक्कीच चांगल्या पद्धतीने वाटचाल आता मी देखील करतोय. किती विश्वास वाटतो निवडणुकीत लोकांच्या भावना? म्हणजे एवढा माझ्या आयुष्यामध्ये मला कोणत्या गोष्टीवरती विश्वास नव्हता, त्यापेक्षाही जास्त विश्वास मला या गोष्टीवरती आणि या निवडणुकीवरती वाटतो. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.